the next day. मी आलो आहे केळशी या बीचमध्ये आणि भरपूर सुंदर बीच आहे, तर याला एक्सप्लोअर करायला आलो आहे. काल संध्याकाळी आम्ही कणकवलीतून निघालो. राजापूर आहे, हे राजापूर आणि रत्नागिरीच्या मध्ये आहे. तर चला मग आता आपण या वाटेने जाऊया आणि ह्या इथून तुम्हाला गाडी पार्किंग करायला असेल किंवा कोल्ड्रिंक्स काय घ्यायचं असेल तर इथे सगळे शॉप्स आहेत. आपली गाडी इथं पार्क केलेली. आपण लवकर आलो आहे तर जरा लवकरच या, मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लोअर करायला भेटेल. या गुफेची पण काही स्टोरी आहे, ते पण मी तुम्हाला नंतर सांगेन. बघा किती सुंदर आहे, बघा दिसते तुम्हाला. या इथून या स्टेप्सवरून आपण खाली जाऊ हळूहळू. स्टेप्स पण व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे असं अजूनपर्यंत. तर असं चालू केलं आहे जस्ट. ते वर एक छोटंसं हॉटेल टाईप आहे, तर त्यांनी कॅम्पिंगचं चालू केलेलं आहे. तर कोणाला कॅम्पिंग करायचं असेल ना तरी पण ते वर टेंट बांधून ते पण अरेंजमेंट करून देतील ते. तर लाटं तुम्ही बघू शकता मित्रांनो. थोडं झूम इन करतो, बघा लाटं बघा. अजून जरा झूम करतो. आपल्याला जायचं त्या पॉईंटला, तो व्ह्यू पॉईंट आहे, भरपूर सुंदर पॉईंट आहे. तिथून आपण थोडं ड्रोन शॉट पण घेऊ. तर चला ते परत पण लोकेशन चेंज करू. ही सगळी गावठी झाडं आहेत, डोंगराच्या मध्ये आहे प्रॉपर. हा असा प्राईम लोकेशन महाराष्ट्रामध्ये तुम्हाला क्वचितच भेटेल. असं वाटेल की तुम्ही कुठेतरी बाहेरगावी आला आणि शोधलं की सगळं भेटतं. मी पण यूट्यूबमध्ये भरपूर सर्च केलं याबद्दल आणि नंतरच आलो इथे. तुमचं कोणाचंही गाव असेल राजापूर, रत्नागिरी, कोकणला, तर तुम्ही जवळ तिथं व्हिजिट करू शकता. हळूहळू सांभाळून या. आणि की आता उतरणं चालू होईल त्या हिशोबाने स्टेप्स पण तसे बनलेले आहेत, जास्त हार्ड स्टेप्स नाही आहेत. तर इथं पण एक स्टॉल दिसेल तुम्हाला. तुम्हाला काय खायचं प्यायचं असेल तर त्या स्टॉलमध्ये तुम्ही घेऊ शकता. इथं पण एक टेबल टाकून किंवा टेंट टाकून बसू शकतो. ते टेंटचं अरेंजमेंट करून देतील. इथं पण टेंट तुम्ही लावू शकता. ओके, त्यात काही वाद नाही आहे. तुम्हाला अगर टेंटिंगची सवय आहे, माझे जे मोठं ब्लॉगर्स आहेत किंवा ग्रुप रायडर आहेत किंवा कोणी ग्रुपमध्ये येत असेल तर त्यांचा मी नंबर देतो. ते तुम्हाला टेंटचं अरेंजमेंट करून देतील. तुम्ही बघू शकता या साईडला सगळे स्टॉल्स लागले छोटे छोटे. आता चालू नाही कारण की आम्ही लवकर आलो आहे. काय अंजली, किती वाजता चालू होतं? 10 साडेदहा. डस्टबिनची सोय केली गेलेली आहे इथं, तरी पण कचरा जास्त असल्यामुळे डस्टबिनच्या वर झालेला आहे कचरा. तर एक्स्ट्रा कचरा असेल तर जमा करा आणि बाहेर फेका. बघा तो व्ह्यू बघा मित्रांनो, झूम करून दाखवतो तुम्हाला. आता ही भरतीची वेळ आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं पाणी आतमध्ये सरतं आहे. तरी काय नाही, आपण थोडं खाली जाऊन ट्राय करू जेवढं होऊ शकतं तेवढं. इकडची या गुफेची पण स्टोरी आहे, ते पण तुम्हाला सांगतो. मला दिसतंय ना तिकडं, तुम्हाला झूम बघा. ही जी गुफा दिसते तुम्हाला, त्याची पण एक काहीतरी एक स्टोरी आहे देवाचं. ते पण तुम्हाला मी सांगतो नंतर. पहिले आपण हा व्ह्यू एन्जॉय करू. त्या
डोंगरातून आम्ही खाली उतरलो. तुम्ही बघू शकता हा समोर इथे हा व्ह्यू पॉइंट आहे. वाव, तुम्ही लाटा बघू शकता किती जोरजोराने लाटा पडत आहेत. हो बघा. तर थोड्या वेळात तुम्हाला ड्रोन शॉट पण दाखवतो. ड्रोन काढतो. Few moments later. आणि गावाचे एक सूर्य मंदिर आहे. या सूर्य मंदिराचं एक कनेक्शन आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी जी मला माहिती आहे, जी दंतकथा आहे ती मी तुमच्यापर्यंत आहे की हजारो वर्षापूर्वी ज्यावेळेला बाबर भारतातल्या सर्व मंदिरं उद्ध्वस्त करत होता, मूर्त्या तोडत होता, त्यावेळेला एक भारतातला सूर्यभक्त होता ज्याने भारतातल्या सगळ्या सूर्याच्या मूर्त्या एकत्र केल्या आणि तो जहाजात त्याच्यापासून लपून समुद्रमार्गे निघाला होता. आज मधोमध समुद्रात आलं आणि वादळात सापडलं. ते पुढे जात नव्हतं, मागे येत आणि म्हटलं जर माझं जहाज व्यवस्थित किनार लागलं तर माझ्याकडच्या आदित्याची मूर्ती मी समोरच्या गुहेत ठेवेन. आज होतं हे किनारे आलं, त्याने ही जी गुहा आता तुम्ही शूट ठेवली, गुहा खूप मोठी होती, परंतु ती त्या लोकांनी त्यावेळेला ती बंद करून ठेवली आणि फक्त 450 स्क्वेअर फीटचा एरिया जो आहे तो ओपन ठेवलेला यासाठी, कारण ती मूर्ती वर्षात एकदा इकडे पालखी येते. आणि ती आदित्याची मूर्ती जेव्हा इथे आली त्यावेळेला त्याच वेळेला कणका नावाची एक गणिका होती, जी सूर्य उपासक होती. ती मूर्ती तिच्या स्वप्नात गेली आणि तिने सांगितलं की मी तुझ्या गावाच्या वेशीवर आलोय, माझ्या गावात मंदिर बांध. तिने गावातल्या काही ठराविक मान्यवरांना घेतलं. भरपूर मजा आली. पैसा वसूल आहे दोस्तो मित्रांनो. तर या स्पॉटला विजिट सोडत आहोत. इथून आता आम्ही खाली जाणार आहे या साईडला. ही पाऊल वाट आहे, इथून जाऊ आम्ही हळूहळू चालत चालत. तर हा पण एक व्ह्यू चांगला आहे फोटोग्राफी करायला. आय थिंक सो MSK मोहम्मद सलीम खान पण आला होता या इथं व्हिजिट करायला. अजून भरपूर सारखे ब्लॉगर्स इथं आले. तुम्ही पण या आणि एक्सपिरियन्स घ्या या कशिरी बीच व्ह्यू पॉईंटचा. तो पाणीची लाटं बघा किती. या दोन डोंगराच्या खडक्याच्या मध्ये हा एवढा जो स्पॉट आहे, याच्यासाठी हा फेमस आहे भरपूर. चला खाली जाऊया. तर इथून ह्या पायऱ्या तुटलेत, जरा सांभाळून जायला लागेल. चला मित्रांनो, आपण या स्पॉटला जाऊ आता इथून. तर मित्रांनो, मी खाली आलो आहे तिथं वर उभा होतो मी. तिथून या रस्त्याने हळूहळू करून खाली आलो आहे. तर इथे भरती चालू आहे मित्रांनो, तर खाली जायला भेटणार नाही. एवढाच जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करायचा आहे. जास्त मस्ती करून खाली जाणं हे मूर्खाचं काम आहे, कारण की पाणी डायरेक्ट घेऊन जाईल आतमध्ये.
इथं खातमध्ये खोल आहे बघा, जिथे दिसतंय का ते पाणी लाटा येतात तिथे तुला येतं या स्पॉटला. बघा तुम्ही पाण्याची लाटा बघू शकता, एकदम मोठी मोठी लाट आहे तेव्हा दगडावर मारतोय बघा. आणि या साईडला ती गुफा आहे, त्या गुफाबद्दल मी सांगत होतो. त्याच्यामध्ये हा जो व्ह्यू आहे ना, या व्ह्यू बघायला येतात. हा बघा, हा फक्त व्ह्यू एन्जॉय करायला येतात माणसं सगळे जेवढे पण पर्यटक आहेत. 1 hour later. तर मित्रांनो, आम्ही आता वर आलो आहे. खाली जाताना तर काय वाटलं नाही, पण हालत जाम खराब झाली या व्ह्यूसाठी. तर जेवढं बोललं तेवढं कमी आहे. तर सुपर व्ह्यू आहे मित्रांनो. आता आम्ही निघतो आहे आमच्या रूमच्या दिशेला, थोडा आराम करू आणि निघू परत रत्नागिरीला. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग अगर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला CR हॉबीज.